आपल्यासोबत विश्वगुरूंच्या वारीमध्ये हे आजोबा आहेत. यांचं वय साधारणतः निवृत्तीच्या मार्गावर, जवळपास 60 वय. ज्या 60 वयामध्ये अनेक लोक सगळ्या व्यस्ततेतून निवृत्ती घेतात, असं हे साधारणतः त्यांचं वय. आजोबा, ही कितवी वारी आपली? माझी ही वारी तसं जर म्हटलं तर 17 ते 18 वर्ष झालेली वारीला, परंतु निवृत्तीनाथ दादांच्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रापासून पंढरपूरपर्यंत ही 5वी वारी केलेली आहे. काय वारी केल्यामुळं काय बदल घडले आयुष्यात? वारी केल्यामुळे जे आपण कामधंदा करतो, सर्व करतो, समाधान मिळत नाही, परंतु देवाच्या मार्गावर जर गेलं तर आपल्याला निश्चितपणे समाधान मिळतंय आणि सर्व प्रकारचं कुठलंही मिळतंय. आज तुम्ही जवळपास 13-14 दिवसापासून चालत आलात, थकलेत का पाय? काही वाटत नाही, थकवा अजिबात येत नाही. फक्त रस्त्याने पालखी मागे देवाबरोबर जर चाललं तर कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. मागे पुढे चालायचं नाही, फक्त आपण देवाबरोबर चाललं ना तर सर्व पोटाला पण मिळतं आणि काही त्रास होत नाही. आजपर्यंत कुठलाच काही त्रास नाही. मला गोळीसुद्धा नाही अजून. वारीमध्ये अनेक प्रकारच्या सेवा मिळत असतात. हो, त्याचबरोबर तुम्ही कंटिन्युअसली वारीमध्ये चालताय. हो. या पद्धतीने साधारणतः अखंडपणे तुमची आज 17वी-18वी वारी आहे. या ठिकाणी वारी आहे. हो. विठ्ठलाच्या कृपेने आयुष्यात काय काय मिळालं, निवृत्तीनाथ दादांच्या कृपेने काय काय मिळालं? आता विठ्ठल कृपेने आणि दादांच्या कृपेने मला जे पाहिजे, म्हणजे माझ्याकडे जे नव्हतं ते सर्व काही मला समाधान मिळालं. त्यातून एकच आहे, आपण जे करतो कितीही काम करा, मुलं कसे वागतात, कसे निघतात हे होत नाही, परंतु देवाच्या मार्गाला लागल्यानंतर आपल्या मुलांवर सुद्धा परिणाम होतो, घरामध्ये परिणाम होतो. आपण चांगलं असलं, आपलं कुटुंब सर्व चांगलंच होतं. आणि म्हणून त्याकरता मी जेव्हा निवृत्ती दादांच्या बरोबर चालतो तर माझ्या घरी मला कुठलीही काळजी पडत नाही का माझा सर्व भार मुलांना सोपवतात. आणि मी एकच मुलांना सांगितलं आहे, जोपर्यंत मला होती दादांची वारी तोपर्यंत मी करणार, पुढे हा वारसा तुम्ही चालू ठेवायचा. चालवतील मुलं वाटतं? हो, वाटतं चालवतील. एकटे चालायत का वारीला? आता मी एकटाच आलेलो आहे. आमच्याकडे मखमालाबादचा ग्रुप आहे. नाही. तुम्ही कुटुंबातून एकटा आलो. गेल्या 17-18 वाऱ्या तुमच्या एकट्या? हो, एकट्या झाल्या. माझ्या वडिलांनी सांगितलं, म्हणजे माझ्या वडिलांनी 16 पंढरपूरची वारी दोन्ही बाजूनी पायी केल्या. एकनाथ बाळाजी भागवत म्हणून होते, दोन्ही बाजूनं पायी केल्या. इकडनं पण जायचे, तिकडनं पण पायी केले. आता माझा पण तो ध्यास आहे, जरी 5 वाऱ्या माझ्या झाल्या, परंतु माझ्याकडून देवाने आता परतीची वारी करून घ्यावा असं मला इच्छा आहे. तर मी ह्या वर्षी परतीच्या वारीला पण जाणार आहे. तुमच्या पत्नी घरी असतात? हो, घरी आणि तुम्ही एकटेच? हो, एकटा. त्यांना का आणत नाही तुम्ही? त्यांना आणायचा म्हणजे उद्देश असा की त्यांना दम असल्यामुळे ते चालवत नाही, त्यांना थकवा येतो आणि थकवा आल्यामुळे मग आपल्याबरोबर चाललं पाहिजे. मी पुढे म्हणजे पालखीबरोबर चालतो ना, पुढे त्यांना त्रास होईल त्याचे, तसं मी आणतो त्यांना. बसने आणलं, प्रत्येक वेळेला त्यांना दर्शन करायला घेऊन येतो, दर्शन होऊन जातं असं. आणि इकडून पुढे पांडुरंगाने एकच करावं का माझ्याकडून जे होईल, मला इच्छा आहे का महिन्याची वारी करू अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक महिन्याला भले बसने यायचं वाटल्यास, परंतु बसने ते वेळ आपल्याला नसल्यामुळे आता मी इथून पुढे तेच ठरवलं आहे की मला प्रत्येक महिन्याला पांडुरंगाचं दर्शन जरी मिळालं नाही, कळसाचं जरी दर्शन झालं तरी मला सर्व काही पुण्य प्राप्त होईल आणि पुण्याचा साठा माझ्या पदरी येईल. शेवटचा दिवस माझा गोड होईल ही माझी इच्छा आहे. पांडुरंगाकडे चाललायत तुम्ही. हो. पुढच्या एकादशीला तुमचं दर्शनही होईल, हो. कळसाचंही होईल, सगळ्या गोष्टीचं हो. दर्शन होईल. काय मागायचं त्याच्याकडं? मागायचं काहीच नाही, कुठल्याच गोष्टी मागायच्या नाही. जसं ठेवता येईल तसं राहायचं. ठेविले अनंत तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. नक्कीच ठेवेली अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आजोबांनी या ठिकाणी सांगितलं, शेवटचा दिस गोड व्हावा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. तू जसा ठेवशील तसं आम्ही राहू, या विचाराचे देखील लोक आज तागायत आहेत आणि या वारीमध्ये चाललेत. ह्या मायमाऊलींच्या कृपेनेच हा वारी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. नवे तर हा वारी सोहळाची ही परंपरा सातत्याने या मायमाऊलींच्या कृपेनेच चालू आहे.